कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे महिला कामगारांपैकी कोणीच आलं नाहीये, नेहमी वेळेवर येतात, आजच आले नाहीयेत। कसं काय पण वेळ झाली ना त्यांची यायची आता? मला पण हेच कळत नाही अजून कामावर कशा नाही आल्यात त्या। ते नाही लवकर बोलून घ्यायला लागेल त्यासनी, टायमात डिलिव्हरी केली पाहिजे ओंक्या। अरे मी केव्हापासून फोन करतोय, फोन उचलत नाहीत त्या माझा। चुकून तूच सुट्टी दिली नाहीस ना त्यासनी? अरे बाबा मी सुट्टी कशी देईन, उलट आज डिलिव्हरी म्हणून लवकर बोलवलं, पण कोणीच फोन उचलत नाही माझा। नाही ठीक आहे चल, पावसा पाण्याचे दिवस आहेत, जरा 10-15 मिनिटं इकडे तिकडे होते, थांब जरा वाट बघूया। कुठं चालला बायकांनो? का सरकारचा मार काय कमी पडलाय वय? का रस्ता अडवले? जाऊ द्या आमासनी। 2 मिनिट ऐकून तर घ्या माझं काय म्हणतोय मी। ए बाबा काय बोलतेस तू? आम्हाला तुझं काय बी ऐकायचं नाही, हो बाजूला चल ग। आवा लय घरच्या आणि फॅक्टरीत काम करताय तुम्ही, पण मिळतं काय तुम्हाला? 4 दांबड्या। ए बाबा आम्हाला आमच्या पोटापुरतं मिळतंय। हो तुम्हाला वाटतंय तुम्हाला पोटापुरतं मिळतंय म्हणून, बाकीचे पोट फुटेस्तोर बोरापताय। ए आम्हाला काय बी तुझं ऐकायचं नाही, आम्हाला आमचं काम करू दे, चला ग। थांबा, माणुसकी म्हणून तर ऐका माझं जरा, माणुसकी म्हणून। जाऊ द्या सोड्या, त्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच करा, जावा। काय रे भलं? कुठल्या बी गोष्टीला सरकार आम्हाला कमी पडून देत नाहीत। टाकल्या मालकासारखा देव माणूस शोधून बी सापडायचा नाही। तुला फटके पडले ना म्हणून बोलायलायस। हा त्यांच्याबद्दल बोलतच नाहीये मी, तुमच्याबद्दल बोलायलोय। माझं म्हणणं इतकंच आहे का तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे का नाही, तुमचा मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे। धाकलं सरकार चांगलेच आहे, तो विषय आहे का त्याचा? अरे माझी वाट चुकली होती, त्यांनी मला सुधरवलं, परत नोकरीवर घेतलं, केवढे उपकार केले त्यांनी माझ्यावर। पण ते 2 चमचे ओमकार आणि रव्या केले चॅप्टर आहे तो। काय केलं त्यांनी? आता त्यांनी काय केलं ते काही मला माहित नाही, पण मला डाऊट आहे सरकार तुम्हाला लय पैसे देत असणार आहे, पण हे मधल्यामध्ये तुमच्या पगारातून गाळा काढतात। म्हणजे सरकार तुम्हाला देत आहे 10, त्यांच्या खिशात जातात 6, तुम्हाला मिळतात 4। ए काय बी बोलू नकोस, असं कसं होईल? आता तुम्हाला कुठं माहित आहे आतल्या गोष्टी? मी आता आल्या फॅक्टरीत, तू इथं काम करतोय, लय वर्ष झाले मला इथं काम करून। माझं काय म्हणणं आहे, तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला मिळालं पाहिजे। तुमचे पैसे कोणी मध्ये खातंय का याची खातर जमा करून घ्यायला पाहिजे, बाकी आपलं काय म्हणणं नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या। खूप मोठं काम केलं तुमच्या महिला युनिटनं। त्या बायकांचं कामच तसं असतं, कामात अजिबात हाय काय नाही, आडमटळम नाही, अजिबात इकडे तिकडे काय करत नाहीत त्या, फक्त काम एक काम। त्यांच्यामुळे आता बिझनेस पण वाढणार आहे बघा की तुम्ही, त्यांच्या कामाच्या रेटापुढे ऑर्डरही कमी पडतील। त्यांचं अभिनंदन करा, छान, माझ्याकडूनही करा। हो नुसतं अभिनंदन नाही, साडी चोळी देऊन सत्कारच करायचा आता सगळ्या बायकांचा। किती छान सुचतं तुम्हाला, काळजी घेता सगळ्यांची। आमची काळजी घेणारे आईसाहेब नाहीत ना आता, त्यांची खरंच लय आठवण येते, त्या असायला पाहिजे होत्या, लय खुश झाल्या असत्या। येतील होत्या लवकर, खरंच येतील त्या, तुम्ही नका काळजी करू। नाही पण आता वाट बघत बसायचं नाहीच आहे, आता मी जाऊन त्यासनी शोधणार आणि मी त्यासनी घेऊन येणार बघा तुम्ही, मी घरला घेऊन येणार म्हणजे येणार। चला मी फॅक्टरीत जातोय आता, तुम्ही बाहेर चालले ना, सोडतो तुम्हाला, चला। नको, मी जाते। का? चला की दोघं बी आता निघतोच आहे बाहेर, संगत जाऊया, चला। नाही नको, तुम्हाला लवकर पोचायचंय ना, उशीर होईल। आमच्या संग यायचं नाही का, कुणीकडे चाललंय ते आम्हाला कळू द्यायचं नाही। काल त्या बाईच्या मागे गेला होता तसं आज काय करू नका, ऐका, त्या आई साहेब नव्हत्या, विश्वास ठेवा माझ्यावर, ऐका माझं, मी काय सांगितलं तुम्हाला, आई साहेब जर कोल्हापुरात असत्या, साधी गोष्ट आहे, आई साहेब जर इथं असते तर त्यांनी मला फोन लावलाच असतो। तुम्ही उगाच आता पावसा पाण्याचं फिरत बसू नका, समजलं ना? हो आराम करा। आराम करा? अहो असं कसं म्हणू शकता तुम्ही अधिपती? आपण शोधलं पाहिजे मॅडमना, लवकरात लवकर त्यांनी घरी यावं असं नाही का वाटत आहे तुम्हाला? आणि त्या मॅडम मला भुवनेश्वरी मॅडम सारख्या दिसल्या म्हणूनच तर मी त्यांच्या मागे गेले, मी भेटले त्यांना, बोलले त्यांच्याशी, त्यांनी मला सांगितलं त्यांचं नाव चारुलता आहे। मला कळतंय का अधिपती याचा अर्थ? तुमच्या खऱ्या आई जिवंत असू शकतात, कळतंय का तुम्हाला? आली काय तुमची गाडी फिरून परत त्याच नाक्यावर? सोडा की तो विषय आता, किती वेळा सांगितलं तर परत परत तेच सांगायचं काय?
अगदी सोडा, तुम्ही आराम करा, उगाच आजारी पडशील. तुम्ही आजारी पडण्याचा प्रश्नच नाहीये. तुम्ही जा ना, उशीर होईल तुम्हाला फॅक्टरीत जायला. नाही नाही, सोडतो तुम्हाला, चला. अहो मला घरातली कामं आहेत, ती कामं करायची आहेत आणि मग जायचंय मला शाळेत. आणि तुम्हाला उशीर होईल ना, ती काहीतरी तुमची ऑर्डर वगैरे आली आहे ती तुम्हाला पाठवायची ना, म्हणून म्हणते जा तुम्ही. तुमच्या संग कोण हुज्जत घालणार, तुम्ही काय ऐकाय नाही, होई का नाही. चला येत तुम्ही. कसं कळतं यांना माझ्या मनातलं. मी काही बोलले नाही तरी मी कुठे जाणार याचा अंदाज आला यांना. ए चंदा, ही काय येळ आहे होय कामावर येण्याची? शिक यांच्याकडून, या बायकांकडून शिक. किती वेळेवर येतात त्या? तू येते आपली महाराणी वाणी. हा येतेच की, रोज येण्यावरच येते. आणि इथं येऊन काय करते? राब राब राबते आणि ह्यांची घर भरायचं काम करते. पण आमासनी काय मिळते त्याचं? असं काय बोलालीस ग तू? का बोलायले म्हणजे? आम्ही समजून इथं राबतो या, पण आमच्या कष्टाचं इथं फळ मिळते कुठं? मी असं ऐकलंय ते दोघं भालदार चोपदार आहेत ना. कोण ग? कोण कोण? ते ओंके आणि रव्या. ते आमची मलाई खातात कष्टाची. आमच्या हक्काचं पैसे आम्हाला पूर्ण मिळतच नाहीत. मी आतापर्यंत यांना हेच सांगत होत. तू बोललीस हे बरं केलं. नाही ते काय आधीच आपलं नाव कानपाट्या पडलंय. आपल्यावर कोण विश्वास ठेवणार? तू बोलली हे बरं केलं. ऐका, मी बोलले म्हणजे माझ्या जे कानावर आलं तेच मी बोलले. माझ्या मनचं रचत नाहीये मी. काय ग चंदे, हे खरं आहे वय? अगं माझ्या कानावर जे आलं ना तेच बोलतेय मी. मग आता काय करायचं? हे बघा, मला जे वाटते ना ते मी सांगते, बाकी तुम्ही ठरवा. बघा बायका फोन का नाही उचलत आहेत? अजून कामावर नाही आलाय. रोज वेळेवर येतात. ओके. अरे तो काय आलं, टेन्शन मध्येस काय? अरे बॉक्स इथे असेच पडलेत, पॅकिंग नाही झाली अजून. पॅकिंग राहिले अजून? तेच म्हणलं, टेम्पो कसा काय लोड झाला नाही अजून बाहेर? अरे महिला कामगारांपैकी कोणीच आलं नाहीये. नेहमी वेळेवर येतात, आजच आले नाहीयेत. कसं काय पण? वेळ झाली ना त्यांची यायची आता. मला पण हेच कळत नाही अजून कामावर कशा नाही आल्यात त्या. ते नाही लवकर बोलून घ्यायला लागेल त्यासनी. टायमात डिलिव्हरी केली पाहिजे ओंक्या. अरे मी केव्हापासून फोन करतोय, फोन उचलत नाहीत त्या माझा. चुकून तूच सुट्टी दिली नाहीस ना त्यासनी. अरे बाबा, मी सुट्टी कशी देईन? उलट आज डिलिव्हरी म्हणून लवकर बोलवलं, पण कुणीच फोन उचलत नाही माझा. नाही ठीक आहे चल, पावसा पाण्याचे दिवस आहेत, जरा 10-15 मिनिटं इकडे तिकडे होते. थांब जरा वाट बघूया. पण मला काहीतरी वेगळंच वाटतंय. काय वेगळं म्हणजे? 1-2 महिला कामगारांचं मी समजू शकतो, पण आज एकही महिला कामावर नाही आली याचं मला आश्चर्य वाटतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.